नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र बायोफ्लॉक फिश फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे। व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की पंगाशियस आणि कॉमन कार्प मिक्समध्ये कल्चर आपण केलेलं आहे। यामध्ये फीडिंग केल्यानंतर मासे कसे फास्टमध्ये खाद्य खाताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील। हा 2000 स्क्वेअर मीटरचा पॉन्ड आहे। यामध्ये 6000 कॉमन कार्प आणि 10000 पंगाशियस असं पॉलिकल्चर आपण यामध्ये करत आहोत। पंगाशियस आत्ता जी साईज आहे ती 800 ग्रॅम ते 1 केजी च्या आसपासची साईज यामध्ये तुम्ही बघू शकता। यामध्ये पॉन्डमध्ये आपण टार्पोलिन टाकलेली आहे आणि फ्रेश वॉटर कल्चर आहे। यामध्ये अधूनमधून आपण प्रोबायोटिक आणि जिओलाइट पावडर यामध्ये यूज करत असतो, ज्यामुळे जे काही खाद्यापासून जे मलमूत्र तयार होतं त्याचं डिकम्पोजिशन होतं, प्लस जी काही घाण आहे त्याचं मायक्रोबियल प्रोटीनमध्ये कन्व्हर्जन होतं। टार्पोलिनचा पॉन्ड आहे हा। यामध्ये कॉमन कार्प जो आहे तो बॉटम फीडर आहे आणि पंगाशियस जो आहे तो टॉप फीडर आहे। तर त्यामुळे या दोन माशांचं पॉलिकल्चर तुम्ही खूप छान पद्धतीने यामध्ये करता येऊ शकतं। आता सध्या पंगाशियसचा जो मार्केट रेट चालू आहे तो 100 ते 110 रुपये किलो आपण होलसेलमध्ये याला सेल करत आहोत। आणि हाच मासा रिटेलमध्ये जे रिटेलर्स असतात, जे कटिंग करून सेल करतात, ते 200 रुपयाच्या आसपास याला सेल करतात। हा मासा जो आहे तो मार्चमध्ये जर एक 3-4 इंचाच्या आसपासची जर साईज तुम्ही स्टॉकिंग केली तर थंडीच्या दिवसांपर्यंत किंवा दिवाळीच्या आसपासपर्यंत, श्रावण महिना संपल्यानंतर, गणपती किंवा नवरात्र संपल्यानंतर एक 2 महिन्याच्या पिरियडमध्ये हा मासा तुम्ही पूर्ण सेल आउट करू शकता। थंडीच्या दिवसांमध्ये पंगाशियसला डिमांडही खूप चांगल्या प्रमाणात असते। तसेच हॉटेलमध्ये जर तुम्ही मोस्टली बघितलं तर समुद्री माशांच्या नंतर जर थाळीमध्ये येणारा पहिला जो कुठला फिश असेल तर त्यामध्ये पंगाशियस हा मोठ्या प्रमाणावर दिला जातो। तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे पंगाशियसचं कल्चर तुम्ही पॉन्डमध्ये करू शकता। याचबरोबर पंगाशियसचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा आहे की पंगाशियस हा थोड्याफार प्रमाणात हार्ड फिश आहे, त्यामुळे सहजासहजी इन्फेक्शन्स वगैरे याला होत नाहीत। मोकळ्या पाण्यामध्ये ग्रोथ खूप फास्ट होते, प्लस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाय डेन्सिटी कल्चर तुम्ही करू शकता। 2000 स्क्वेअर मीटरच्या पॉन्डमध्ये आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ असं समजा की एक 10-12 टनाच्या आसपास आम्ही प्रोडक्शन एक्सपेक्ट केलेलं आहे। सध्या आम्ही 4 MM IB कंपनीचं एबीचं फीड आम्ही सध्या देत आहोत। तर नक्कीच तुम्ही छान प्रकारे कल्चर करू शकता। धन्यवाद।